पाहताय? कारण महाविकास आघाडीचे अनेक नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणा त्याचबरोबर पोलिसांच्या रडारवरती पाहायला मिळत आहेत. मला असं वाटतं रोहित दादांच्या शिरेपेचात एक सन्मानाचा आणखीन एक तुरा लावला गेला आहे. कारण आता काय झालंय, तुम्ही गल्लीबोळातल्या शेंबड्या पोराला जरी विचारलं की ईडीची आणि इन्कम टॅक्सच्या धाडी किंवा सीबीआयच्या नोटिसा कोणाला लागतात, तर ते कळतं की बाबा भाजपमध्ये आता तुम्हाला बुलावा, चलो बुलावा आया आहे, अशा प्रकारचं आहे. तर त्याला काही फारसं मोठं हे नाही आहे. ऑलरेडी रोहितदादांच्या मागे ते लागलेलेच आहे. आता त्यांना आणखीन एक सन्मान दिलेला आहे त्यांनी की तुम्ही आमच्याकडे या. परंतु कालच आपण बघितलं की राजन साळवी नंतर सूरज चव्हाण यांना, सूरज चव्हाणांना जेलमध्ये टाकलेलं आहे. राजन साळवींच्या घराची झडती घेतली का, चौकशी केली का, काय केलं, हे सगळं इतकं आता बघून बघून कंटाळा आलेला आहे की आता लोकसभेच्या निवडणुका 3 महिन्यांवरती आहे. आचारसंहिता मला वाटतं मार्चमध्ये लागेल, तोवर हा ससेमिरा असा सुरू राहणार आहे. परंतु रोहित दादा डट के लढने वालों में से है, काय त्यांना भीती वाटत नाही. कारण त्यांनी जे MPSCचा जो घोटाळा, महाराष्ट्र सरकार जे प्रत्येकाकडनं मुलाकडनं 1000-1200 रुपये घेत होते आणि तरुण मुलांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. अनेक इश्यूज रोहितदादा पवारांनी बेरोजगार तरुणांचे घेतले होते. अनेक मुलं शेतकऱ्यांची मुलं आहेत ती, आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला नोकऱ्या नाही, MPSCच्या परीक्षेला बसायसाठीच जर एवढी फॉर्म फी घेत असतील तर हे चुकीचं आहे. आणि त्याच्यावर आवाज उठवला होता. आणि इतर त्या सध्याच्या ज्या घटना आहेत त्यांनी त्याच्यावरती आवाज उठवला आहे. आणि ते रोहितदादा इतके मोठे होत आहेत, त्यांच्या जागर यात्रेला जो काही पाठिंबा मिळालेला आहे, संघर्ष यात्रेला, त्यामुळे मला असं वाटतं आता एकमेव राहिलंय कोण आहे, यांना यांच्या मागे लागा. तिकडे